नमस्कार. आज आपण हिंदू धर्माच्या इतिहासातील सर्वात मोठी वैचारिक क्रांती समजून घेणार आहोत. अद्वैत वेदांत. आज जो सनातन धर्म आपल्याला एकसंध दिसतो त्यामागे एक नाव ठामपणे उभा आहे. आदि शंकराचार्य. इसवी सन 8व्या शतकात हिंदू धर्म मोठ्या संकटातून जात होता. बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव वाढत होता. वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र याचा अर्थ लोकांपर्यंत पोचत नव्हता. धर्म कर्मकांडापुरती मर्यादित होत होता. याच काळात केरळमध्ये एक विलक्षण बालक जन्माला आलं, शंकर. बाल संन्यासी. अवघ्या 8व्या वर्षी संन्यास आणि 32 वर्षाच्या आत संपूर्ण भारत पायी फिरून धर्माचं एकत्रीकरण करणारा महापुरुष. शंकराचार्यांनी वाद संवादातून बौद्ध, जैन आणि इतर मतांशी वैचारिक चर्चा केली. तत्वज्ञानातून उत्तरं दिली. अद्वैत म्हणजे काय? अद्वैत म्हणजे दोन नाही. अद्वैत वेदांत सांगतो, ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या नाही पण अनित्य आहे. आत्मा आणि ब्रह्म वेगळे नाहीत, तू आणि ईश्वर वेगळे नाहीत. ही अद्वैताची मूळ संकल्पना. अज्ञानामुळे आपण स्वतःला वेगळं समजतो. ज्ञान आलं की बंधनं आपोआप गळून पडतात. भक्ती आणि अद्वैतमध्ये एक मोठा गैरसमज आहे. अद्वैत म्हणजे भक्ती नाकारणं. शंकराचार्यांनी सांगितलं, भज गोविंद. भक्ती ही ज्ञानाकडे नेणारी पायरी आहे. शंकराचार्यांनी भारताच्या 4 दिशांना 4 मठ स्थापन केले. श्रृंगेरी दक्षिणेमध्ये, द्वारका पश्चिम गुजरातमध्ये, बद्री केदार उत्तरेला आणि पुरी पूर्व. यामुळे हिंदू धर्माला संरचना आणि शिस्त मिळाली. अद्वैत वेदांतामुळे वेदांत एकत्र आले, संन्यास परंपरा मजबूत झाली, भक्ती आणि ज्ञान जोडले गेले, सनातन धर्म पुन्हा उभा राहिला. अद्वैत वेदांत सांगतो, स्वतःला ओळख, मग जग आपोआप समजेल. शंकराचार्यांनी हिंदू धर्माला फक्त वाचवलं नाही, त्याला पुन्हा आत्मा दिला. पुढील भागात विशिष्ट द्वैत. रामानुजाचार्यांचा भक्तिमय वेदांत.